नाशिक जिल्ह्याचे कार्यसम्राट खासदार हेमंत गोडसे हे आज नांदूर शिंगोटे दौऱ्यावर आहेत। यावेळी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण सोहळा तसेच शिवसेना शाखांचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला। खासदार हेमंत अप्पा गोडसे हे मागील आठवड्यापासून नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। सिन्नर त्र्यंबकेश्वर येथील विकास कामांचा दौरा त्यांनी यावेळी केला। यावेळी नांदूर शिंगोटे गटातील दोडी खुर्द, दोडी बुद्रुक, नांदूर शिंगोटे, मानोरी, काणकोरी, सुरेगाव, मरळ बुद्रुक, मरळ खुर्द, फुलेनगर, निराहाळे, घोटेवाडी, कांडळवाडी, मललढोण, सायाळे, दुसुंगवाडी, परवाडी, पांगरी बुद्रुक, वावी इत्यादी गावांच्या विकास कामाचे भूमिपूजन, लोकार्पण आणि शिवसेना शाखांचा भव्य उद्घाटन समारंभ खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते संपन्न झाला। आज नांदूर शिंगोटे गटामध्ये विविध विकास कामांचं लोकार्पण, काही कामांचं भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्याचबरोबर शिवसेना शाखेचं देखील उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। अतिशय उत्तम प्रतिसाद प्रत्येक गटामध्ये, प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी मिळतोय। आपण ज्या प्रकारे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब हे ज्या प्रकारचं काम करताय, संपूर्ण नाशिक जिल्ह्यामधून अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय आणि जी काही शिवसेना प्रमुखांच्या विचाराची जी शिवसेना आहे तिचे शाखेचं उद्घाटन या ठिकाणी होतंय। निश्चित त्या माध्यमातून जनतेपर्यंत शिवसेना प्रमुखांचे विचार पोहोचवण्यासाठी आणि केलेली कामं ही प्रत्येक घरोघरी पोहोचवण्याच्या दृष्टीने शाखेचं नियोजन केलेले आहे। येणाऱ्या काळामध्ये या शाखा एक न्याय केंद्र म्हणून ओळखल्या जातील असा देखील विश्वास आपल्याला आहे। गावनगरीमध्ये लाडके खासदार साहेब हेमंत अप्पा गोडसे यांचे जाहीर स्वागत करण्यात येत आहे। हेमंत अप्पाच्या कारकिर्दीत मी लहानपणापासून पाहत आलो। अप्पांनी जो संघर्ष राजकारणातून चालू केला, अन्यायाविरुद्ध लढा द्यायचं काम चालू केलं। अप्पा जिल्हा परिषदचे सदस्य असताना अप्पांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात खूप मोठी मोहीम उघडली। त्या माणसाने 10 वर्षाच्या काळामध्ये जे विकास कामं केली, प्रत्येक गावामध्ये जे कामं केले, आज आमच्या गावामध्ये स्मशानभूमीचं काम असो आणि सगळ्यात मोठं काम आमच्या रोकडेश्वर मंदिराचं जीर्णोद्धारासाठी जे कामं दिले, त्या कामाबद्दल आम्ही अप्पाचे खूप आभारी आहोत। यापुढे अप्पा आम्हाला मदत करीत राहील आणि त्या बदल्यात आम्ही अप्पाला खूप मोठ्या प्रमाणात एक मतदानाच्या शिक्केरूपी मदत करणार आहोत, एवढीच मी सुरेगावचा सरपंच म्हणून ग्वाही देतो। या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष उदय सांगळे, युवा नेते आदित्य चकणे, युवा सेना तालुका प्रमुख गणेश कदम, सहसंपर्क प्रमुख अनिल ढिकले, जिल्हा प्रमुख योगेश मस्के, लोकसभा संघटक सदानंद नवले, युवा सेना जिल्हा प्रमुख दत्ताराम डोमाळे, उपजिल्हा प्रमुख योगेश मस्के, तालुका प्रमुख शिवसेना संतोष देशमुख यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे।